सर देवेंद्रजी आहेत, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आहे, मी आहे, किंवा आम्ही कार्यकर्ते म्हणून जेव्हा बसतो तेव्हा आम्ही पक्षाचे अनालिसिस करतो की कुठल्या ठिकाणी आम्ही 51% लढाई जिंकू शकत नाही, तिथे पक्ष प्रवेश करतो. जिथं 51% वोट शेअर भाजपाचा तयार झाला तिथे आपण काही कोणालाही पक्षामध्ये आणण्याचा फार काही प्रयत्न करत नाही. माणसं शोधावे लागतात, माणसं घ्यावे लागतात, माणसं तयार करावी लागतात, किंवा ज्यांचे पोटेन्शियल आहे त्यांना पक्षात घेऊन पक्षाची उंची वाढवावं लागतं. जिथे तुम्ही 51% वोट शेअरची लढाई लढू शकत नाही तिथे तुम्हाला प्रयोग करावे लागतात, पक्षाचे लोक घ्यावे लागतात. आम्ही कधीही निवडणुकीचा विचार करून काही शठाजी म्हणवत नाही. भारतीय जनता पार्टी रोजच त्या ठिकाणी एवढं काम करतं की उद्याही निवडणूक लागली सकाळी तरी भाजप तयार. जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स करता लोकांना तेव्हा कन्व्हिन्सिंग पॉवर केव्हा येईल तुमच्याकडे, जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंटचं राजकारण करा. आणि ह्या नगरपालिका निवडणुकीचे निकाल आहेत ना, हे सर्व विकासाचे निकाल आहेत. त्यांना कॉन्फिडन्स आलाय की बीजेपी करू शकते. दोन्ही ठाकरे जे आलेत ना, उद्धवजी आणि राजसाहेब, हे वेगळे कोणत्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मी खरा वारस की तू खरा वारस, पण राजकारणाचा वारस झुंटा झुंटा दोन भाऊ वेगळे झाले. दोन भाऊ एक होण्याचं कारण काय? राजकीय कारण आहे. ते भाजपा महायुती एकाने एक 11 करतात, एकाने एक 2च होतात, पण एक आणि एक म्हणून 11 म्हणून आम्ही काम करतो. आता यांच्याकडे शून्य आहे. आणि सकाळी झोपून उठल्यापासून टोमणे मारणं म्हणजे तुम्ही सांगा, टीम टोमणे म्हणजे काय? निगेटिव्हिटी. ज्या पक्षाची सुरुवातच निगेटिव्हिटी सकाळी झोपून उठल्या नव्हते, तो का पॉझिटिव्ह विचार करणार आहे? आणि पॉझिटिव्ह विचार करणार नाही तर पॉझिटिव्ह माणसं जुळतील कसे? यांचं राजकारण निगेटिव्हिटी आधारावर आहे. महाविकास आघाडीचं, आमचं राजकारण 51% वोट शेअर घेण्याचं विकासाचं राजकारण आहे. आणि आम्ही शिकून जिंकतोय. तुम्ही आता निवडणूक प्रभारी आहात राज्याचे आणि आधी बीजेपीचे अध्यक्ष पण होते, तर भाजपला तुम्ही पूर्णपणे टेक्नोसॅव्ही केला. 1,30,00,000 वगैरे मेंबरशिप आणि पूर्ण टेक्नोसॅव्ही केलं. तर हे कसं झालं? म्हणजे एखादा पक्ष टेक्नोसॅव्ही होणे, एखादा कार्यालय टेक्नोसॅव्ही होते, पण पक्ष कसा केला? संपूर्ण यंत्रणा जी आहे ती यंत्रणा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जेवढे काही हँडल्स आहे आपले सोशल मीडियाचे, त्या हँडलचा वापर हा अनेक वर्षापासून सुरू केला आहे. आणि मागच्या 6 वर्षात भारतीय जनता पार्टीला खरं तर अजून त्या ठिकाणी IT चा आधार घेऊन पक्षाला रोज जोडून ठेवण्याचं काम, म्हणजे जर रोजच जोडून ठेवायचं असेल पक्षाला, तर याकरता पक्षाला IT च्या माध्यमातून आणि जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे याचा वापर करून आपण पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, शेवटच्या बूथवरच्या कार्यकर्त्यांना केंद्रापासून तर राज्यापर्यंत, राज्यापासून बूथपर्यंत जोडून ठेवू शकतो, असं आपण या ठिकाणी मॉडेल तयार केलं. खरं तर याची सुरुवात 2014लाच झाली होती. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि माननीय अमितभाई शहांनी ही सुरुवात 2014लाच केली. आणि 14ला संपूर्ण पक्षाचा डेटा, पक्षाची संपूर्ण सदस्यता, पक्षाचे आमचे केंद्रातनं येणारे संपूर्ण कार्यक्रम, आणि यातून मग केंद्रामधलं आमचं IT सेंटर, राज्यातले IT सेंटर, आणि मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य संख्या आहे. 1,51,00,000 सदस्य संख्या आहे. 13 लाख सक्रिय सदस्यता आहे, ऍक्टिव्ह मेंबरशिप आहे. तर हे 13 लाख आणि 1,51,00,000 पक्षाचा एक बटन दाबली पक्षाच्या वॉर रूम मधून, पक्षाच्या वॉर रूम मधनं एक बटन दाबली तर 1,51,00,000 सदस्यापर्यंत आम्ही आपला मेसेज पोहोचवू शकतो. 1,51,00,000 सदस्यांना आमच्या राज्याच्या वॉर रूम मधनं केंद्राच्या वॉर रूम मध्ये जोडलेला आहे. आणि काही मेसेज द्यायचा, चला प्रधानमंत्री मोदीजींनी कॅबिनेटमध्ये एखादा देशाच्या कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, देश कल्याणाकरता एखादा निर्णय घेतला, तसे निर्णय सर्वच तसे होतात, पण तो किती वेळात पोहोचेल बूथपर्यंत, तर तो एक 3 मिनिटात 4 मिनिटामध्ये सर्व बूथपर्यंत पोहोचला पाहिजे. महाराष्ट्रात सुद्धा अशी यंत्रणा आपण तयार केली. आणि यातनं मला वाटतं की देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला निर्णय 14 ते 19 काळातले,
मधल्याही काळातले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही आता जेव्हा कॅबिनेट संपताच आमचं ग्राफिक डिझाईन तयार होतं. ते ग्राफिक डिझाईन तयार होऊन 1,51,00,000 लोकांना पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. इकडे ॲक्टिव्ह मेंबरशिपला पोहोचवण्याचं काम करतो. 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुप्स आमचे भाजपाचे आहेत त्याला पोहोचवण्याचं काम करतो. 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुप आहे. प्रत्येक बूथवर एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्यालाही आम्ही कनेक्ट केलेला आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या माध्यमातून CM वॉर रूम आहे, चीफ मिनिस्टर वॉर रूम कनेक्ट आहे किंवा फेक त्या ठिकाणी नरेटिव्ह तयार करतात किंवा एखादी फेक बातमी तयार करतात किंवा त्या ठिकाणी मोदीजीबद्दल आमच्या देशातल्या नेत्याबद्दल किंवा राज्यातले देवेंद्रजी आणि आमच्या राज्यातल्या नेत्याबद्दल एखादा नरेटिव्ह तयार जेव्हा होतो तेव्हा तो सुद्धा खोडून काढण्याचं काम किती मिनिटात प्रतिसाद देतात? सर्व म्हणून 5 मिनिटाच्या वर लागत नाही. म्हणजे राज्यातल्या किती narrative असलं तर- 1,51,00,000 मेंबरशिप पर्यंत भाजपला पोहोचायला 5 मिनिटाच्या वर लागत नाही. पण फेक नरेटिव्हला प्रतिसाद देताना पटकन म्हणजे किती 5-6 एखादी गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने मांडली गेली असेल तिला तातडीनं त्याच रिप्लाय तयार करून त्याच्यावरच आमचं मत तयार करून तिकडं ते आणि इकडे हे, त्यामुळं एखादं कन्फ्युजन समाजामध्ये किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तयार झालं तर आम्ही ते तातडीनं कमी करण्याकरता आमच्या सोशल मीडिया वॉर आणि IT चा आम्ही उपयोग घेतो. आमचा IT फार स्ट्रॉंग आहे. IT मध्ये एक्सपर्ट्स टीम आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वॉर रूममध्ये बसलेले आहेत आणि या IT टीम रोज मॉनिटर करतात की आज पक्षाबद्दल कोणी काय ट्विट केलं, कोणी काय पक्षाबद्दल व्यक्त झालं, आमच्या पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता नाराज झाला, तो व्यक्त झाला, त्याला मॉनिटरिंग करण्याची सिस्टीम, त्याला मग शांतपणे कोणतरी बोलावं, मी बोलावं, अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी बोलतील किंवा ज्या ज्या जिल्ह्यातले आमचे प्रभावी नेते आहेत ते त्या जिल्ह्यात त्यांना समजून बोलतात की बाबा हे चुकीचं टाकलेलं आहे. म्हणजे जर विचार केला तर केंद्रातून आमचं भाजपाचं युनिट, केंद्रीय भाजप युनिट, राज्याचं भाजपाचं IT युनिट हे कनेक्ट असल्यामुळं कुठलीही बातमी, म्हणजे मी तर असं म्हणेल एखादी बातमी जर राष्ट्रीय अध्यक्षाच्या पेजवर गेली किंवा आमच्या IT च्या केंद्राच्या पेजवर गेली तर ती तेवढ्याच एका मिनिटात ती बातमी परत येऊन आम्हाला त्याची ती सुधारणा करून मग आम्ही तशी सुधारणा केली आहे असं कळवण्याची सिस्टीम सुद्धा आमच्या पक्षामध्ये आहे. त्यामुळं त्यांनी केलं. दुसरं याच्यामध्ये आम्ही हे केलं आहे की आम्ही जे काम करतो त्याचं मूल्यमापन सुद्धा आम्हाला IT आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येतं. म्हणजे आता माझ्या विधानसभेत समजा आमचे जे या ठिकाणी जवळपास 1,00,000 मेंबरशिप आहे माझ्याकडे भाजपाची. 1,00,000 लोकांनी मेंबरशिप घेतली आहे पक्षाची IT च्या माध्यमातून. त्याला आम्ही I कार्ड पोहोचवलेला आहे. IT तो मेंबर झाला आमचा IT वरनं, त्याला घरी I कार्ड गेलं, तो आमचा अधिकृत मेंबर झाला आहे. IT वरनं त्याचा I कार्ड जनरेट झालं. IT वरच तो आमच्याकडे मेंबरशिप त्याने स्वीकारली. आम्ही मेंबरशिप करता नंबर दिला होता की भाजपाचे मेंबर व्हायचं असेल तर हा नंबर घ्या, या नंबरवर तुम्ही डायल करा आणि डायल केल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक मेंबरशिप व्हायची. मेंबरशिप झाली की त्याचा पूर्ण फॉर्मॅट, त्याच्या संपूर्ण डाटा हा पूर्ण भरून द्यायचा. डेटा भरला की मग त्याला I कार्ड जनरेट होऊन त्यांना मिळतं. आपल्याला ज्यांना मेंबरशिप व्हायची असेल तर डायरेक्ट तो केंद्रीय भाजपशी आणि राज्याच्या भाजपशी त्या नंबरवर आल्यानंतर डायरेक्ट कनेक्ट होतो आणि कनेक्ट झाल्यानंतर त्याला संपूर्ण भारतीय जनता पार्टीची ॲक्टिव्हिटी, आता समजा काल अटलजीचे कार्यक्रम झालेत, सर्व कार्यक्रम आता IT वर आहेत. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आज टेक्नोसेवी झाली आहे. यामुळंच महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळतं आहे. यशाचं हे एक कारण आहे. यशाचं मोठं कारण आहे की आपली संघटना ही IT च्या माध्यमातून आम्ही बांधलेली आहे आणि IT च्याच माध्यमात नाही तर मग त्या IT चा जो डेटा आहे तो फिजिकली सुद्धा आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या बूथ अध्यक्षांना भेटून त्यांनी आपल्याकडे तशी फिजिकली कनेक्टची सुद्धा योजना तयार केली आहे. दुसरा एक प्रश्न असा होता की महसूल खात्यात तुम्ही खूपच धडाकेबाज निर्णय घेतले, म्हणजे इतके जमिनीचे सगळे व्यवहार सोपे करून टाकले, खूप चांगले निर्णय घेतले. पण ते काही फीडबॅक असे येतात की ते खालच्या पातळीवर बरोबर अजूनही म्हणजे यंत्रणा, कारण सगळ्यात मोठी यंत्रणा तुमच्याकडे आहे राज्यात, सगळ्यात मोठी मनुष्यबळ, तर ते त्याला कसं आहे ना, खूप चांगले निर्णय आहे पण खालचे लोक तुम्हाला माहिती आहे ते कशा आहे, म्हणजे त्याच्यावर काही सगळेच नाही तसे पण काही गोष्टी आहेतच. पहिलं वर्ष आमचं होतं ते निर्णय घेण्याचं.
हं. जे महसुली कायदे आहे, महसुली अधिनियम आहे, महसुली संहिता, हं. नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी महसूल खात्यात सुधारणा आणण्याचा प्रयत्न वर्षभरात आम्ही केला. जवळपास 53च्या वर निर्णय, हं. वेगवेगळे निर्णय, 53च्या वर निर्णय आम्ही साधारण या खात्यामध्ये घेतले. म्हणजे जर आपण विचार केला तर सिंपल निर्णय आहे की 7/12 जो ऑनलाईन आम्ही तयार केलेला आहे त्याला अधिकृत पद्धतीने 15 रुपये भरून तो 7/12 तुम्हाला आता डिजिटल 7/12 कुठे वापरताय तो अधिकृत दाखला केला. आता लोकांना जायची गरज नाही. महाभूमीच्या पोर्टलवर गेलं, महाभूमी, तुम्ही मोबाईलच्या महाभूमीवर गेलं, 15 रुपये भरले तर तुम्हाला तुमचा 7/12 डिजिटल 7/12 आणि तो आता बँकेलाही राज्यातल्या कुठलाही व्यवहार तो चालतो. आता छोटा निर्णय होता. महसुली कायद्याच्या सुधारणा करणे, महसुली कायद्यात खूप सुधारणा करण्याची गरज होती. जसं आपण तुकडेबंदी कायदा जो महत्वाचा होता की जे रहिवासी क्षेत्र आहे त्या रहिवासी क्षेत्रामध्ये तुम्ही जर 1000 फूट दिलं तर 2000 फूटचे प्लॉट घेतले, गरीब माणूस आहे 1000 फूट घेतला, काही लोकांनी 600 फूट घेतले, घरं बांधले, पण तुकडेबंदी कायदा लागू असल्यामुळं तुम्हाला त्याचा 7/12 वेगळा करता येत नाही आणि रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्यामुळं राज्यात 60 लाख परिवार असे आहेत की जे तुकडेबंदी कायदा लागू असल्यामुळं त्यांचं प्रॉपर्टी कार्ड 7/12 आणि रजिस्ट्रेशन करता येत नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना मी याबद्दलचं त्यांना पूर्ण प्रेझेंटेशन केलं. त्यांनी मला मान्यता दिली, सांगितलं की हा कायदा बदलला पाहिजे, हा कायदा निरस्त केला पाहिजे. कुठल्या एरिया करता तर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि रिजनल प्लॅनमध्ये जे रहिवासी क्षेत्र दाखवलं आहे, ज्या ज्या महाराष्ट्रात जिथे इथे रहिवासी क्षेत्र दाखवले आहेत आणि गावठाणापासून 300 मीटर, 5000 लोकसंख्येच्या आतमधल्या गावठाणांना 200 मीटर बाउंड्रीपासून, 5000 लोकसंख्येच्या वरच्या गावांना बाउंड्रीपासून 500 मीटर इथपर्यंत रहिवासी बेल्ट आहे. या सर्व बेल्टमध्ये आता जे तुकडे आहेत त्याला कायदेशीर मान्यता मिळाली. तुकडे जे झाले त्याला 7/12 मिळणार आहे. जे तुकडे पडलेले आहेत त्यांना आता आपली रजिस्ट्री करता येईल, घर विकता येईल. हे जे 60 लाख परिवाराकरता एक छोटासा कायदा निरस्त करून टाकला. हा 60 लाख परिवाराचं प्रॉपर्टी कार्ड या वर्षभरात मिळणार आहे, पुढच्या वर्षभरात. दुसरा आता एनएचा आपण बघितलं, एनएचा तर तुम्ही बघितलं की एनएसाठी 3-3, 4-4 महिने तुम्हाला नुसत्या चक्रा मारावं लागतं. आता माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की तुम्ही एनएमध्ये काही सनद वगैरे ठेवू नका, एनए रद्द, सनद रद्द. सिंपल होतं. आता रहिवासी बेल्ट आहे, रहिवासी बेल्टमध्ये रहिवासी घर बांधण्याकरता एनए कशाला करायचं? इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये इंडस्ट्री टाकायला इंडस्ट्रीचा एनए कसा करायचा? कॉमर्शियल वाणिज्य वापर करायचा असेल ना, वाणिज्य वापर अनुज्ञेय आहे, तिथे एनए कशाला पाहिजे? मग एनएची अट रद्द. डायरेक्ट तुम्हाला आता ऑनलाईन जाऊन 1000 स्क्वेअर मीटर म्हणजे 10,000 फुटाच्या आतमधलं कुठलंही घर असेल किंवा प्लॉट असेल तर 0.10% म्हणजे एकूण रेडी रेकनरच्या 0.10% पैसे भरले, ऑनलाईन झाला एनए. आता कुणा तहसीलदार, कुणा एडीओकडे, कुणा प्रांताकडे जायची गरज नाही. 4000 फुटाचा, 4000 चौरस मीटर म्हणजे 40,000 फुटचा प्लॉट असेल, त्याचा एनए घ्यायचा असेल तर 0.25%, 0.25% रेडी रेकनरच्या झाला एनए. आणि तुम्हाला 4000 स्क्वेअर मीटरच्या वर, 1 एकरच्या वर एनए करायचा असेल तर 0.50%, 0.50%. तुम्हाला 0.50% ऑनलाईन पैसे भरले गेटवेच्या माध्यमातून झाला एनए. आता एनए रद्द, सनद रद्द, असे जे महत्वाचे निर्णय आहेत. पांढरा रस्ता, शेतकऱ्याचा पांढरा रस्ता. तर आपण माननीय देवेंद्रजींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शब्द दिला होता की शेतकऱ्याच्या जीवनात जर परिवर्तन करायचं असेल, राज्याचा GDP वाढवायचा असेल तर शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे दिवसानी. तर मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना दिवसानी 3 वर्षात आम्ही पूर्ण कनेक्ट करतोय. आणि शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे. तर रस्त्याचा प्रॉब्लेम काय आहे? रस्ते इंग्रजाच्या काळामध्ये जो सर्वे झाला होता तर रस्ते दाखवले, असं कुठलंही शेत नाही राज्यामध्ये ज्याला रस्ता नाही आहे. त्याला सिंगल डॉटेड आहे 7.5 फुटाचा, डबल डॉटेड आहे 11 फुटाचा. असे रस्त्याची आखणी केली आहे राज्याची पूर्ण आखणी झालेली आहे. सर्व गावाची आखणी झालेली आहे, सर्व गावात रस्ते पोहोचलेले आहेत, पण ते कागदावर आहेत.
आमच्या जमाबंदी आयुक्ताकडे आहे, आमच्या SLR कडे आहे, आमच्या भूमीमध्ये आहे, महाभूमीमध्ये आहे. आता आम्ही काय करतोय तर हे सर्व रस्ते, जसं नॅशनल हायवेला क्रमांक आहे, स्टेट हायवेला क्रमांक आहे, एखाद्या गावाच्या रस्त्याला क्रमांक आहे, पण पांधन रस्त्याला क्रमांक नाही आहे. आता पांधन रस्त्याला क्रमांक देणे, पांधन रस्ते मोकळे करणे, पांधन रस्त्याचे मजबूतीकरण करणे, शेतात जाणार रस्ता तयार करून देणे, ही भूमिका महाराष्ट्र सरकारने स्वीकारली. आता मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आली. आता पोलिसांची बंदोबस्त माप, त्या ठिकाणी पैशाची गरज लागणार नाही. पोलिसांना यावंच लागेल रस्ता उघडण्याकरता, कायद्याने बंधनकारक करून टाकलं. रस्ता आखणी करताना, रस्त्याचं पोझिशन घेताना, रस्ता मोकळा करताना पोलिसांना उभं राहावंच लागेल. पहिल्या काळामध्ये पोलिसांना मॅन्डेटरी नव्हतं. तुम्ही जर तहसीलदारांनी पत्र दिलं, त्यांच्या मर्जीनं आला की नाही आला, त्याच्यामुळे बंदोबस्ताचे पैसे भरा 2 पोलिसांचे, मग ते तुमच्या पांधनवर येतील. आता कायद्याने मोफत पोलीस बंदोबस्त, कायद्याने बंधनकारक मोजणी, रस्त्याची मोजणी करायचे पैसे भरा त्या कास्तकारांनी. आता मोजणीचे पैसे काढून टाकले. शेत रस्ता बनवायचा असेल तर रॉयल्टी माफ, रेती गिट्टी म्हणून काही वापरा, रॉयल्टी माफ करून टाकली. त्यामुळे आत्ता जी पांधन रस्ते योजना आपण आणली, ही योजना राज्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये राज्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारी ही पांधन रस्ते योजना, आणि याच्यामध्ये राज्याचा GDP वाढणार आहे. शेतात रस्ता असला तर शेतकऱ्याचा पोरगा कधीही नोकरी मागायला जाणार नाही. शेतात पाणी असलं, शेतात दिवसाने वीज असली, तर त्या ठिकाणी मला वाटत नाही की शेतकऱ्याचा पोरगा काही चपराशी नोकरी मागेल. आज तर 50 एकरचा शेतकरी माझ्या मुलाला चपराशी नोकरी लावून द्या म्हणतोय. त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा शेतात काय जात नाही, रस्ताच नाही आहे, मोटरसायकल जात नाही, 4 व्हीलर जात नाही, ट्रॅक्टर जात नाही. त्यामुळे आता जेवढे काही आपण एकीकडे विकसित भारत, विकसित महाराष्ट्र म्हणतोय, तो जोपर्यंत हा गावातला व्यक्ती, शेतकरी हा स्वतःला आपल्या शेताला विकसित शेती करत नाही, तोपर्यंत विकसित भारत किंवा विकसित महाराष्ट्राचा संकल्प होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे महसूल खातं असं खातं आहे, जसं ग्रह खातं आहे. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी ग्रह खात्याची. मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे ग्रह, आणि मनुष्याच्या मालमत्तेचं रक्षण करणे महसूल. या राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मालमत्तेची सुरक्षितता, रक्षण आणि गव्हर्नमेंट प्रॉपर्टीचं रक्षण, हे सर्व महसूलची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारचे 2 महत्वाचे खाते आहेत. एक खातं ग्रह, जे तुमच्या जीवाशी संबंधित आहे, तुमच्या सुरक्षेशी संबंधित आहे. जीव सुरक्षित असेल तर सारं सुरक्षित राहील, त्यामुळे ग्रह खातं. तुमची मालमत्ता सुरक्षित राहील तर पिढ्याने पिढ्या तुमच्या जगतील. त्यामुळे या 2 खात्याला फार महत्व आहे. या 2 खात्यामध्ये जेवढे चांगले बदल तुम्ही कराल, तेवढा महाराष्ट्र पुढे जाईल, देश पुढे जाईल. आणि त्यामुळं मी जे बदल केलेले आहेत, त्यामध्ये आता एक ठरवलं आहे की आता हे वर्ष होतं कायदे बदलाचं, हे वर्ष होतं योजना आणण्याचं, हे वर्ष होतं अभ्यासपूर्व काम करण्याचं, पुढचं वर्ष आहे डिलिव्हरी, अंमलबजावणी. आता आम्ही करतोय छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान. या अभियानात प्रत्येक महिन्यात 2 जिल्हे या अभियानामध्ये येतील. या 2026 मध्ये सर्व जिल्हे या अभियानामध्ये येतील. त्या जिल्ह्यात तुम्ही स्वतः बसून, दिवसभर बसून, महिन्याचे 2 जिल्हे, 10,000 नागरिकांना एका कॅम्पमध्ये आणून, सर्व पांधन रस्त्यापासून तर व्हॅलिडिटीपर्यंत, आणि संजय गांधीपासून तर लाडक्या बहिणीपर्यंत, पीक विमा योजनेपासून तर शेतकऱ्याच्या रस्त्याच्या मोजणीपर्यंत, जे काही आम्ही 53-54 निर्णय घेतले राज्य सरकारने, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं वर्ष 2026 आहे. आणि मी स्वतः महसूल मंत्री म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000 लोकांसमोर ही डिलिव्हरी सिस्टीम तयार करणार आहे. आणि मग आम्ही जिल्हास्तरीय हे शिबिर झालं की ते मग प्रांत एजओ वाईज, मग तालुका वाईज, आणि मग व्हिलेज वाईज 2026ला या महाराष्ट्राच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्व स्तरापर्यंत आम्ही आता डिलिव्हरी सिस्टीम तयार करतो आहे. आणि त्यातून मग महाराष्ट्राच्या कुठल्याही व्यक्तीला महसूल खात्याकडे जायची गरज पडणार नाही. जसं भारतीय जनता पार्टी टेक्नोसेवी आहे, तसं आम्ही आता महसूल खाता टेक्नोसेवी करत आहे. जसं आता रजिस्ट्री डिपार्टमेंट आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन झालं. तुम्हाला कळमेश्वरची रजिस्ट्री हिंगण्याहून करता येते, हिंगण्याची रजिस्ट्री धावधरून करता येते. आता 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन करतोय. म्हणजे मुंबईची रजिस्ट्री तुम्ही नागपूरहून करू शकाल, नागपूरची रजिस्ट्री तुम्ही पुण्याहून करू शकाल. आणि आता 60 मोठे पासपोर्ट सारखे मोठे कार्यालय, रजिस्ट्रीचे कार्यालय
जिथे आमच्या अत्यंत महत्त्वाच्या रजिस्ट्रीचे पोटेन्शियल आहे. 60 आम्ही स्पॉट चेक केलेले आहे. 60 स्पॉटवर आम्ही या ठिकाणी मोठ्या मोठ्या पद्धतीचे पासपोर्ट टाईप कार्यालय बांधतो आहे, जिथनं आपल्याला डिलिव्हरी सिस्टम तयार होईल. तसंच मोंजी खातं जे आमचं आहे, मोंजी खात्यामध्ये प्रायव्हेट सर्व्हर आम्ही आता अलाव केलं. कर्नाटकमध्ये काय परिस्थिती आहे, आंध्रामध्ये काय आहे, आधी मोजणी, मग रजिस्ट्री, मग फेरफार. मोजणी झाली तर तुमचा ॲक्युरेट एरिया येईल, मग रजिस्ट्री करायची, मग फेरफार घ्यायची. आता काय होत आहे, आता आपण रजिस्ट्री करतो, मग फेरफार देतो, मोजणी करत नाही. त्यामुळे समजा 1000 स्क्वेअर मीटर कमी राहिला, तो 1000 स्क्वेअर मीटर त्याचं नुकसान होतं, कोर्टबाजी होतं. त्यामुळे आधी मोजणी, मग रजिस्ट्री, मग फेरफार या राज्यामध्ये चालू होणार आहे. त्यामुळं जोपर्यंत रोअर्स आता आपल्या रोअर्स, आणि हे तुमचे जे रजिस्ट्रीचे ऑफिस आहे ना, यांचे सर्व्हर कायम डाऊन असते, याच्यावर काही त्याच्यावरच आता आपण आता जे आपण चालू करतोय रजिस्ट्रीचं 1 जानेवारीपासून 60 कार्यालय आणि पूर्ण सिस्टीम इतकी फास्ट होणार आहे की महाराष्ट्रात देशाचं पहिलं महाराष्ट्राचं IGR म्हणजे हे रजिस्ट्री विभाग हा सर्वात टेक्नोसेव्ही होणार आहे. आणि आता रोअर्स आले. रोअर्स म्हणजे तुमच्या जमिनीची मोजणी आता ते टेपची गरज नाही आहे. तुमच्या जमिनीवर आता सरळ रोअर्स उडणार आहे. तुम्ही जर मोजणीची मागणी केली तर 15 दिवसात तुमच्या शेतीची मोजणी करून तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट तयार होणार आहे. स्वामित्व देण्याचा आम्ही निर्णय करतोय. गावठाणामध्ये आम्ही रोडवर फिरून प्रत्येकाचा घराचा नक्षा म्हणजे गव्हर्नमेंट मॅप प्रत्येक घराचा आम्ही राज्याचा 14 कोटी जनतेला देणार आहे. आता हे नागपूर शहरावर आम्ही रोड फिरवणार आहे. तुमच्या घराचा मॅप तुमच्या हातात आम्ही देऊ, सरकारी मॅप. आणि 500 वर्षानंतर तुमचा कोणी नातेवाईक, तुमचा कोणी पळणातून जर इथे गुगलवर गेला किंवा आयक्लाउडवर गेला तर तुम्हाला तुमचं घर कुठे दिसेल. एका मिनिटात तुम्ही तुमचं नाव टाकलं की नागपूरमध्ये कुठल्या सोसायटीमध्ये कितव्या नंबरवर कुठं तुमचं घर आहे डायरेक्ट तुम्हाला घेऊन जाईल आणि तुमचा मॅप काढून देईल. इतका ऍडव्हान्स आम्ही सिस्टीम तयार करतोय. लोकांचा कार्यालयात जाण्याचा संबंधच काही राहणार नाही. पुढच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्याच्या कार्यालयात कोणी दिसणार नाही. महसूल खात्याचे सर्व तहसीलदार ADO ऑनलाईन काम करतील. तुम्हाला गर्दी दिसणार नाही, कुठे याचीच गरज पडणार नाही कोणाला. इतकं आम्ही ऍडव्हान्स महसूल खातं करतोय. पक्षाशी संबंधित पक्ष होता, आपला सर्वात मोठा पक्ष आहे, तरी आपण इन्कमिंग खूप आहे आणि आपण त्यांना घेऊन त्यांना ताकद देतो. त्यावेळी निष्ठावंत नाराज होतात. त्या निष्ठावंतांना तुम्ही कसं सांभाळा? 2 गोष्टी आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा आम्ही देवेंद्रजी आहेत, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आहे, मी आहे, किंवा आम्ही जो 10-20 प्रमुख नेते आहोत किंवा आम्ही कार्यकर्ते म्हणून जेव्हा बसतो तेव्हा आम्ही पक्षाचे अनालिसिस करतो की कुठल्या ठिकाणी आम्ही 51% लढाई जिंकू शकत नाही, तिथे पक्ष प्रवेश करतो. जिथं 51% व्होट शेअर भाजपाचा तयार झाला तिथे आपण काही कोणालाही पक्षामध्ये आणण्याचा फार काही प्रयत्न करत नाही. आणि शेवटी पक्ष म्हणजे माणसंच आहे ना. पक्ष म्हणजे काही असा झेंडा लावला असं पक्षाचा झेंडा आहे, पण शेवटी जोपर्यंत झेंड्याच्या मागे माणसं उभे होत नाही तोपर्यंत पक्ष वाढत नाही. समजा उद्या तुम्ही एक गाव आहे, एक गावात दवंडी द्या, उद्या सकाळी पक्षाचे सर्व झेंडे लावले आहेत, झेंड्याच्या मागे उभे राहा. कमळाच्या मग कमळाला उभे राहा, धनुष्यबाणच्या धनुष्यबाण उभे राहा, पंजाच्या मग पंजाचे लोक उभे राहा. सर्व पक्षाचे झेंडे लावून द्यायचे. तर लोक त्या गावातले त्या झेंड्याखाली माणूस करून उभा याच्या मागे लाईन लावतात. माणसं शोधावे लागतात, माणसं घ्यावे लागतात, माणसं तयार करावं लागतात, किंवा ज्यांचे पोटेन्शियल आहे त्यांना पक्षात घेऊन पक्षाची उंची वाढवावं लागतं. जिथे तुम्ही 51% व्होट शेअरची लढाई लढू शकत नाही तिथे तुम्हाला प्रयोग करावे लागतात, पक्षाचे लोक घ्यावे लागतात. विचारधारा हा प्रश्न येतो. तर तुम्ही जेव्हा 2-3 वर्ष 1-1.5 वर्ष तुम्ही काम करायला लागतं पक्षामध्ये, तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला पक्षाचे विचारधारा सर्व त्या ठिकाणी, शेवटी तो माणूसच आहे. ज्या परिवारात तो जाईल त्या परिवारासारखं वागेल. आणि त्यामुळं आम्ही हा ठरवला आहे की जिथे आम्ही 51% व्होट शेअर नाही तिथे पक्ष प्रवेश करायचा. आणि मी नवीन जुनं काही समजत नाही. पक्षाचा तुम्ही ज्या दिवशी दुपट्टा घातला त्या दिवशी तो पक्षाचा कार्यकर्ता. राजकारण पोटेन्शियलचा आहे. तुम्ही 51%ची लढाई लढू शकणारा आता पक्षाचं काम उभं करावं लागेल. जो जिताव सिकंदर.
पण तरी जुने लोक मात्र म्हणजे जुन्या लोकांना- चंद्रपूरला जुन्या झालं, लोकांना- त्याच्यानंतर आता सोलापूरला ते देशमुख बोलले. नाही, जुन्या लोकांना सोबत घेऊनच काम करायचं आहे. मी हे म्हणत नाही की नवीन लोकांना, पण जुन्या लोकांना सोबत घेऊन 51% होल्डशेअरला एखाद्या माणसाचं ऍडिशन करावं लागतं आहे, हा. तेव्हा ते ऍडिशन करावं लागतं. जर उद्याचं कामठी विधानसभा आहे, कामठी विधानसभा मी जर जिंकतोच आहे तर मग त्या ठिकाणी नवीनच नाही. पण उद्या कामठी विधानसभा जिंकण्याकरता मला ऍडिशनची गरज पडते, मला ऍडिशन करावं लागेल. आज नागपूर जिल्ह्यात एवढा मोठा विजय आपल्याला भेटला आहे, हो. हा ऍडिशन पुढे मिळाला आहे. काँग्रेसच्या लाखो कार्यकर्ते भाजपमध्ये आले तेव्हाच मिळाला आहे. शेवटी माणसंच आहे ना हे, बरोबर. पक्ष म्हणजे काय, हो, माणसं. माणसंच आहे. त्यामुळे तुम्हाला त्या उंचीचे माणसं शोधून त्या लोकांना आणणे आणि जुन्या लोकांना त्या ठिकाणी सांभाळून त्या ठिकाणी पक्षाला दोन्ही मोठ बांधावं लागतं. जुने जर 30% आहे, ते 21% ऍड करायचे, पण 30% सांभाळले नाही ते 21% आणून फायदा नाही आहे. म्हणजे सध्या हा संघर्ष सुरू आहे, हे जुने लोक सध्या. तो संघर्ष आहे. पण मला वाटतं आता आमचे कार्यकर्ते इतके ओपन माइंडचे आहे किंवा उघड्या मनाचे आहेत की त्यांना हे माहिती आहे की जो काही प्रयोग केले असेल ते पक्षाच्या हिताकरता केले आहे, पक्षाचं हितही करताय. हे ठरलं आहे की बाबा 30% आहे आणि 30% लढायचं आहे तर निवडणूक हारणारच आहे. 21% ऍड करत तर निवडणूक जिंकाल. शेवटी जिंकण्याचं राजकारण करायचं तर तुम्हाला काही लोकांना हरावं लागतं. त्यात निष्ठावंत नाराज होतात, पण निष्ठावंतांना कमीत कमी नाराज करून जास्तीत जास्त पक्षाची वाढ करणे, निष्ठावंतांना कमीत कमी नाराज करून जास्तीत जास्त पक्षाची वाढ करणे हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे सत्तेमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ऍडिशन करावे लागतील. तुमचं आता समजा लोकसत्ता आहे, लोकसत्ताला जर मजबूत ठेवायचं असेल तर त्या उंचीचे एडिटर, त्या उंचीचे या ठिकाणी लोक बसवा लागतील, तेव्हा ते त्या वृत्तपत्राची उंची वाढेल किंवा त्याची लेखणीमध्ये जो धारपणा राहील तो लोकांना आवडेल. शेवटी कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही जा, उंची असलेले माणसंच त्या ठिकाणी, पक्ष असो की व्यवसाय असो, ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो उंची देणारा व्यक्ती आहे त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला तुम्हाला आणावं लागतं, पुढं न्यावं लागतं. आणि कार्यकर्ता तयार व्हायला 30-30, 35-35 वर्ष लागतात. हे नवे लोक तयार होतील का पटकन? हे नवे लोक जे आहेत ते ऑलरेडी त्यांनी काही सामाजिक सांस्कृतिक कामं केलेच आहे, पण त्याचं ऍडिशन कधी सामाजिक ऍडिशन करावं लागतं, कधी राजकीय ऍडिशन करावं लागतं, कधी त्या परिवाराचं वलय असतं, त्या वलयावर त्याचं वलय आणि पक्षाची ताकद ही करून 51% लढाई जिंकता येतं. वलय कधी कधी 20% असतं, पण 30% पक्षाची ताकद मग ऍड करावं लागतं. हा 30% थांबवून ठेवावा लागतो. त्यामुळं काही ठिकाणी ऍडिशन करावं लागले, ज्या ठिकाणी कमजोर आहोत त्या ठिकाणी ऍडिशन केलं आहे. आम्हाला हे शाश्वती नाही आहे, त्या ठिकाणी 51% लढाई जिंकत नाही, त्या ठिकाणी ऍडिशन झालेलं आहे. उगीच कोणाच्या उरावर आणून बसवायचे आहे, कोणाच्या अंगावर आणून बसवायचे आहे, याचा पत्ता कट करायचा आहे, याला लंब करायचा आहे, असा विचार करून कोणाला पक्षात आम्ही आणत नाही. सर, यालाच जोडून एक प्रश्न आहे की नगरपालिका निवडणुकीत आपण खूप मोठं यश मिळवलं, तर महापालिका निवडणुकीत आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? आम्ही कधीही निवडणुकीचा विचार करून काही स्ट्रॅटेजी बनवत नाही. भारतीय जनता पार्टी रोजच त्या ठिकाणी एवढं काम करतं की उद्याही निवडणूक लागली सकाळी तरी भाजप तयार आहे. आणि भारतीय जनता पार्टी कुठल्या लेवलची निवडणूक लागू द्या, आमचे कार्यकर्ते, आमची टीम, आमची इतकी संघटन मोठं आहे. आणि राहिला प्रश्न आमच्याकडे असेटचा, आता निवडणूक लागली कुठली तरी 2 असेट महत्वाचे आहे. एक, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारच्या कामातनं आम्ही जे काही कमवलं. दुसरं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा सरकारचा काम, डबल इंजिन सरकार जनतेकरता कसं डेव्हलपमेंट करू शकतो याबद्दलचा एक जनतेला विश्वास. आणि डबल इंजिन सरकारच टिप्सच्या इंजिनला ताकद देऊ शकतं, महानगरपालिकेच्या इंजिनला, नगरपालिकेच्या इंजिनला. हा जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास. आणि डेव्हलपमेंटचं राजकारण, तुम्ही निगेटिव्हिटीचं राजकारण कराल, सोशल मीडियावर रोज ट्विट करत बसाल तर काही तुम्हाला निगेटिव्हिटी, तुम्ही सकाळी झोपून उठलं का निगेटिव्हिटी मांडाल, तुम्हाला तुमचा पक्ष निगेटिव्हिटीमध्ये जाणार आहे. पण तुम्ही तुमचा पक्ष विकासाकडे नेला, तुमचा पक्ष डेव्हलपमेंटकडे नेला, तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला डेव्हलपमेंटच्या विचारावर नेलं, तो डेव्हलपमेंट मांडेल गावात. समजा ग्रामपंचायत आहे, ह्या रस्ता आला पाहिजे, हे पाणी झालं पाहिजे, हे वीज झालं पाहिजे, आणि तुम्ही जरा निगेटिव्हच तयार केलं सकाळी, तो काही डेव्हलपमेंट लक्ष येणार नाही. रोज शिवाय देणं विरोधी पार्टीला. तर 2 गोष्टी, आम्ही आमचा कार्यकर्ता किंवा आमचा पक्ष हा डेव्हलपमेंट ओरिएंटेड करतोय. डेव्हलपमेंट ओरिएंटेड पक्ष करताना डेव्हलपमेंट ओरिएंटेड इमेज असलेले लोक आमच्याजवळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विकसित भारत, डेव्हलपमेंट ओरिएंटेड इमेज. देवेंद्र फडणवीसजी विकसित महाराष्ट्र, डेव्हलपमेंट प्रो इमेज. डेव्हलपमेंट प्रो इमेज तयार करणे, जनतेचा विश्वास लोकांना वाटला पाहिजे जनतेला की बाबा हे लोक आपला विकास करू शकते, हे लोक आम्हाला रस्ता देऊ शकते, हे लोक आम्हाला पिण्याचं पाणी देऊ शकतात, हे रस्ता आम्हाला झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत लागणाऱ्या गरजा पूर्ण करू शकतं. हा विश्वास जोपर्यंत तुम्ही तयार करत नाही तोपर्यंत तुमचा पक्ष वाढत नाही. आणि राहायला पक्ष वाढला की मग निवडणुका जिंकता येतं. आता हे जे निकाल आले तुम्हाला, हे काही एका दिवसाचे निकाल थोडी आहे. कालच पक्ष उभं केला, काही कोणाला उभं केलं निकाल आले असं नाही आहे. आम्ही माणसं आमचे निवडणूक लढले, पक्षाची ताकद पाठीच्या मागे उभी राहिली, राज्य सरकार केंद्र सरकारचं विकासाचं धोरण त्या ठिकाणी उभं राहिलं, लोकांना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो. विरोधकांनी कन्फ्युज केलं. कन्फ्युज तातडीनं करतायत, तुम्ही तात्कालिक करताय, परमनंट नाही करतायत तुम्ही. जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स करता लोकांना तेव्हा कन्व्हिन्सिंग पॉवर केव्हा येईल तुमच्याकडे, जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंटचं राजकारण करा. आमच्याकडे आता लोक जे येतात मॅक्झिमम डेव्हलपमेंटच्या राजकारणावर येतात, डेव्हलपमेंटच्या राजकारणावर. आणि ह्या नगरपालिका निवडणुकीचे निकाल आहेत ना, हे सर्व विकासाचे निकाल आहेत. त्यांना कॉन्फिडन्स आलाय की बीजेपी करू शकते. चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री आहे, 4 कामं होऊ शकतात. नितीन गडकरीजी केंद्रात मंत्री आहे, 10 रस्ते होऊ शकतात. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, विकासाचा एक मोठा झंझावात देऊ शकतो. म्हणून लोकांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या पाठीचे लोक राहिले आणि मग त्यातून हे विजय आम्हाला मिळाला. हा एका दिवसाचा विजय नाही आहे. परंपरागत रात्रंदिवस संघटनेला मजबूत करण्याची आमची क्षमता किंवा त्यावर करणारं आमचं रोजचं काम, त्यावर चालणार रोजचं काम संघटना वाढीचं. काही लोक काय आहेत राजकारणामध्ये, निवडणूक आली की राजकारणाची दुकानदारी म्हणतात, निवडणूक गेली का दुकानदारी बंद. भारतीय जनता पार्टी 24 तास 365 दिवस रात्रंदिवस डोळ्यात तेल टाकून एक एक माणूस जोडून पक्षाची संघटना मजबूत करणे आणि दुसरीकडे सरकारचा फायदा समाजाला पोहोचून देणे, या दोन्ही गोष्टीवर भाजपा काम करत असल्यामुळं देशामध्ये आणि महाराष्ट्रात भाजपा ही वरच्या स्तरावर चालली आहे. भाऊ, एक मुद्दा असा होता की आता म्हणजे दोन एक घडामोडी दिसतात. एक तर म्हणजे 2 ठाकरे एकत्र आले मुंबईमध्ये आणि मध्ये एक चर्चा सुरू झाली होती की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. तर ह्याकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे या दोन्ही घडामोडीकडे? दोन्ही ठाकरे जे आलेत ना, उद्धवजी आणि राजसाहेब, हे वेगळे कोणत्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते. मी की तू, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मी खरा वारस की तू खरा वारस? राजकारणात राजकीय वारस. पारिवारिक तर जो जन्म आहे, वडिलांनी दिला जन्म, तर आपले न्यायाने वारस आहे, कौटुंबिक वारस आहे. पण राजकारणाचा वारस झुंटा 2 भाऊ वेगळे झाले. 2 भाऊ एक होण्याचं कारण काय? राजकीय कारण आहे. जेव्हा 1 आणि 1 11 करता येत नाही, ते भाजपा महायुती 1 आणि 1 11 करतात. 1 आणि 1 2च होतात, पण 1 आणि 1 म्हणून 11 म्हणून आम्ही काम करतो. आता यांच्याकडे 0 आहे. दोनही शून्य जवळ केलं तरी 0 येणार आहे बेरीज. त्यामुळं 0 ची बेरीज करा की 0 समोर बाळा 0 येणार आहे. तर 0 असलेले लोक एकत्र आले, 0 बाहेर निघणार आहे. 1 आणि 1 करायची भूमिका नाही आहे, कारण अजेंडा नाही आहे. तुम्ही अजेंडा विसरलेला आहे. तुमचा अजेंडा काय? मराठी. म्हणजे हे म्हणते मी म्हणजे मराठी, मी म्हणजे मुंबई, मी म्हणजे सर्व. म्हणजे मी म्हणजे राजसाहेब उद्धवजी म्हणजे मराठी आहेत का? राजसाहेब आणि उद्धवजी म्हणजे पूर्ण मराठी झालं का? या महाराष्ट्राचा राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठी आहे. मी म्हणजे मुंबई ही भाषा. आणि सकाळी झोपून उठल्यापासून टोमणे मारणं. म्हणजे तुम्ही सांगा, टोमणे म्हणजे काय? निगेटिव्हिटी. ज्या पक्षाची सुरुवातच निगेटिव्हिटी सकाळी झोपून उठल्या नव्हते, तो का पॉझिटिव्ह विचार करणार आहे? आणि पॉझिटिव्ह विचार करणार नाही तर पॉझिटिव्ह माणसं जुळतील कसे? निगेटिव्हिटीच्या राजकारणात तुम्हाला निगेटिव्हिटी येते. निगेटिव्हिटी म्हणजे तुम्हाला हेच वाटतं मग हारला पक्ष. ते मशीन बंद झाली होती, मशीन बिघडली होती, वोट चोरी झाली, पैसे वाटले आणि ते मग सरकारचा दुरुपयोग केला, 10 कारणं तयार. पण भाजपा असं करत नाही. भाजपा निवडणुकीत जेव्हा पराभव होतो तेव्हा शिकतं. आम्ही आत्मचिंतन करतो, आम्ही शिकतो, त्यातून जिंकतो.
पक्ष जेव्हा हारतो तेव्हा आम्ही त्याला हार समजत नाही, लोकसभेत जसं झालं आज. आम्ही त्यातून शिकतो. आम्ही लोकसभेत हारलो 2 लाख मतांनी 31 सीट पडल्या. हो. 2,50,00,000 मतं महाविकास आघाडी, 2,48,00,000 मतं महायुती. 2 लाखाचा फरक होता, 2 लक्ष मताचा. हो. आम्ही विचार केला 2 लक्ष मतं जर कमवले तर आम्ही जिंकू शकतो. हो. आणि त्यातून आम्ही शिकलो, आत्मचिंतन करून 15 दिवस आत्मचिंतन केलं परभावात आम्ही. आणि प्रत्येक नेत्याने ठरवलं संघटनेने काय केलं पाहिजे, यातून काय शिकायचं आणि संघटनेनं पुढे काय करायचं. सरकार म्हणून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसच्या सरकारने लोकसभेच्या पराभवातनं काय शिकले, तर मग 4 येऊन आणल्या. 4 येऊन आणून मग जिंकण्याचा निर्णय घेतला. काय फरक पडला की 2,48,00,000 आम्ही 3,18,00,000 गेलो. शिकलो आणि जिंकलो. ते तिथेच राहिले. विरोधक शिकतच नाही. विरोध शिकतच नाही, आत्मचिंतनच करत नाही. सकाळी झोपून उठले ते वोट चोरी झाली होती, ते मतदाराची खराब आहे, मतदाराची सर्व अटी खराब आहे. ते निगेटिव्हिटी जेवढी तुम्ही ठेवाल राजकारणात तेवढं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. यांचं राजकारण निगेटिव्हिटीच्या आधारावर आहे महाविकास आघाडीचं. आमचं राजकारण 51% व्होट शेअर घेण्याचं विकासाचं राजकारण आहे आणि आम्ही शिकून जिंकतोय. आता जेव्हा 1980ला आम्ही पहिल्यांदा लढलो, त्याच्यापूर्वी लढले ते स्वातंत्र्याच्या काळापासून आम्ही काय हारासाठीच लढतो होतो. हारत 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 शिकत 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 अटलजी पंतप्रधान झाले. आणि मग मोदीचा कार्यकाळ सुरू झाला, देशामध्ये भाजपाची लहर सुरू झाली. आता आम्ही पराभवातून शिकतो. आता इथे जे आम्ही नगराध्यक्ष काही आमचे हरलेले आहे, तर आम्ही त्याला सोडून थोडी दिलाय. चंद्रपूरचा पराभव सोडून थोडी दिला आम्ही, त्यावर काम चालू झालं आमचं. का हरलो आम्ही ब्रह्मपुरी, का हरलो आम्ही राजुरा, का हरलो आम्ही वरोरा, काय सुधार करण्याची गरज आहे, तो सुधार करून आता या पराभवाचा सुधार करू आम्ही 8 दिवसात आणि चंद्रपूर महानगरपालिका जिंकू. जिथे आमच्या अडचणी होत्या ते आम्ही दूर करू. आणि याच्यातला पर्याय काय, आता मार्ग काय, याच्यातनं सर्व निचोड काढू, काय चुकलं आहे ते आम्ही हातात घेऊ, दुरुस्त करू आणि चंद्रपूर महानगरपालिकेत पुन्हा काम करू. मी तुम्हाला सांगतो, आता हे जे आम्ही आत्मचिंतन केलं आहे चंद्रपूर ग्रामीणचं उदाहरण दिलं मी तुम्हाला. एक जिल्हा सोलापुरात असं झालंय, काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये झालाय, काही ठिकाणी नाशिकमध्ये झालाय. तर असे जे झालाय, अमरावतीमध्ये नगरसेवक कमी झाले आहेत थोडे. या ठिकाणी आम्ही आता आमचं आत्मचिंतन चालू केलेलं आहे आणि त्यातून मी पुढची निवडणूक सांगतो, त्यातून आम्ही आमचा विजय पक्का मिळवू. तर त्यामुळं मला असं वाटतं की थोडं विरोधकांनी निगेटिव्हिटीचं राजकारण न करता हरल्यातून शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. ते सल्ला कोणाला ऐकत नाही, ते सल्ला कोणाला घेत नाही. ते महावरिष्ठ नेतेच आहे बसलेले, एकाहून एक धुरंधर बसलेले आहे. तर धुरंधर असे आहेत की त्यांची धुरंधरपणा नुसती निगेटिव्हिटीच्या आधारावर काम करते आहे. सर, शरद पवार आणि अजित पवार हे एक येतील असं खूप, म्हणजे त्यांचं एकूण जे वागणं आहे सगळं याच्यावर काय, म्हणजे ते खूप लोक म्हणतात. मुळात शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेबांचे कार्यकर्ते सारखेच आहे, नेते सारखेच आहे. आणि त्यामुळं काही नेते त्या काळामध्ये अजितदादासोबत आले, काही नेते राहून गेले. आता त्यांना वाटतं, जे लोक राहिले आहेत त्यांना, की सत्तेशिवाय शांत पण नाही. सत्तेचा मार्ग म्हणजे विकासाचा मार्ग आहे. त्यामुळं आज तर त्यांना असं वाटतं की महायुती, देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा हे राज्याची महायुती म्हणून राज्य पुढे नेत आहे. त्यामुळे मग त्याच्याही लोकांना असं वाटतं की आम्हाला आता अजितदादाची हात धरला पाहिजे, अजितदादाच्या सोबत गेलं पाहिजे. त्या आधारावर ही चर्चा सुरू झाली. शरद पवार साहेबांचे लोक जसे जसे अजितदादाकडे चालले, एकनाथ शिंदेकडे उद्धवजीचे लोक चालले, त्यामुळे ऑटोमॅटिक तो कलर येत आहे आता की अजित पवारजी आणि शरद पवारजी एकत्र होत आहे. कारण जेव्हा शरद पवारच्या 4 मोठ्या माणसाचा पक्षप्रवेश झाला अजित पवारकडे, तर साहजिक स्मेल येतो आहे की बाबा हे पक्ष एक होतो आहे का. आणि त्यांनाही मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शरद पवार साहेबांचे जे काही आपण आत्ताच्या निवडणुकीमध्ये परफॉर्मन्स बघितला, तो परफॉर्मन्स सिंगल डिजिट आहे. तर त्यांना असं वाटतं की आता किती दिवस आपण सरकारच्या विरुद्ध लढायचं. आणि अजितदादांनी दार उघडलेच आहे, जसं आम्ही दार उघडलंय. पक्षासाठी कोणी आलं तर आम्ही आमचं 51% व्होट शेअर घेत होत, ते आपल्या पक्षामध्ये लोक घेत आहे. त्यांच्याकडे कोण जाणार आहे, त्यांच्याकडे शरद पवार साहेबांचेच उरलेले जे नेते राहिलेले आहेत. ते काही दिवसांनी एक होऊन जाईल ही पार्टी. एक व्हायची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिक धीरे धीरे अजितदादासोबत विकासाच्या माध्यमातून जाण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. आणि मला वाटतं हा मानवी स्वभाव आहे आणि काळाची गरजही आहे. मला असं वाटतं की
डेव्हलपमेंटचा विचार जर ते करत असतील शरद पवार साहेबांची टीम, तर विकसित राज्याकडे यायचं असेल तर त्यांना मार्ग मोकळा आहे अजितदादाचा. ते मार्ग पण पूर्ण विलिनीकरण कराल का? मला वाटतं तसं काय होणार दिसत नाही असं. अजितदादा त्याच लाईनवर आहे, तुम्ही जास्तीत जास्त आमच्या राष्ट्रवादीमध्ये या, घडी चिन्हाचा तुम्ही स्वीकार करा, दुपट्ट्याचा स्वीकार करा, या आधारावर त्यांच्याकडे चालू आहे. मग विलिनीकरण शेवटी अजितदादाला घडीच मिळाली आहे, ती विलिनीकरण करायला त्यांनी तुतारी हा निवडणूक लढण्यासाठी घेतली आहे. पण असंच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होऊ शकते का भविष्यात पुढे भाजपसोबत येऊ नाही, शकते? उद्धव ठाकरेची किमान शरद पवार साहेब हे डेव्हलपमेंटला स्वीकार करणारे व्यक्ती आहे आणि वस्तुस्थितीचा विचार करणारे व्यक्ती आहे. समोर काळाचा विचार करणारा व्यक्ती आहे. त्यांनी अनेक भूतकाळ, अनेक वर्तमान काळ, अनेक भविष्यकाळ बघितले. त्यामुळे त्यांना हे कळतं की आता दिवस महायुतीचे आहे, दिवस हे मोदींचे आहे, दिवस हे देवेंद्र फडणवीसजींचे आहे. त्यामुळं 15-15, 20-20 वर्ष राजकारणाचं आयुष्य कशाला खराब करायचं, डेव्हलपमेंटच्या मागे उभं राहतं. त्यांना हे पटलं आहे की देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे, जातीपाती धर्माचे राजकारण नाही आहे. त्यामुळं त्यांना शरद पवार साहेब हे त्यांना स्वतःला हे वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस सरकार चांगलं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीसजी योग्य व्यक्ती आहे. देवेंद्र फडणवीसजी या देशासाठी, या राज्याकरता अत्यंत महत्त्वाचं अष्टपैलू कर्तृत्वाचं धनी नेतृत्व आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांचं मत आणि मत मला असं वाटतं की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर देवेंद्रजी सोबत आहे. आता राहिला प्रश्न उद्धवजीचा. आता उद्धवजीला डेव्हलपमेंटचा काही घेणं देत नाही, दुरून दुरून संपर्क नाही, संबंध नाही. मुख्यमंत्री असताना 2च दिवस आले मंत्रालयात, 2च दिवस विधानभवनात आले, खिशाला कधी पेनच बघितला नाही उद्धवजीच्या. तर डेव्हलपमेंटच्या विषयावर ते कधी एकनाथ शिंदेकडे येऊ शकणार नाही. त्यांचं राजकारण निगेटिव्हिटीवर आहे, टोमणे मारण्यावर. तुमच्याशी युती करण्याचं नाही, मला असं वाटतं की तोपर्यंत काळ फार बदललेला असेल, माणसंच नसतील ना. ही शेवटची लढत आहे मुंबई महानगरपालिकेची. माणसं तर पाहिजे ना. माणसात निघून गेल्यावर काय युती कराल तुम्ही, कुणासोबत जाल, कुठला पक्ष विलीन कराल? ज्यांच्यावर लोकप्रतिनिधी शिल्लकच नाही राहणार आणि लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची क्षमताही शिल्लक राहणार नाही. नगरपालिकेमध्ये सिंगल डिजिट आहे. कुठला पक्षाचं तुम्ही चिन्ह मागाल? पक्ष चिन्ह मिळतं हे लोकप्रतिनिधी किती कुणाचे याच्यावर. मतांची आता तुमचे लोकप्रतिनिधी तुमचे इतके मायनस होणार आहे. मुंबईत हीच परिस्थिती होणार आहे. मुंबईत किंचित होऊन जाईल, राज्यात किंचित झाले, नगरपालिकेत. मग तुम्ही काय विलिनीकरणाची भाषा करणार आहे पुन्हा? जसे तसे कार्यकर्ते राहतील. एक दिवस कार्यकर्ते एकनाथ शिंदेकडे चालले जातील, पूर्ण काय भाजपकडे येतील. पण अशी एक चर्चा खूप होती की एकनाथ शिंदेलाही काबूत ठेवायसाठी थोडस उद्धव ठाकरेला असं काही असा कुठला प्रयत्न भाजपचा कधीच नव्हता. एकनाथ शिंदेजीला आम्ही त्या ठिकाणी, एकनाथ शिंदेजींनी आपलं सरकार आणण्याकरता, आमचं सरकार आणण्याकरता, महायुतीचं सरकार आणण्याकरता एवढा मोठा त्यांनी धाडसी निर्णय घेतला. उद्धवजींना सोडून ते एवढा मोठा धाडसी निर्णय घेऊन शिवसेना उभी केली. ॲक्च्युली जी गरज होती ती शिवसेना उभी झाली. म्हणजे मी पॉलिटिकल बोलणार नाही. उद्धवजीच्या काळामध्ये कोणी कोणाला भेटत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाशी संपर्क नाही, कोणी कोणाची चर्चा नाही. आता 24 तास भेटणारा माणूस आहे. तन मन धनाने कार्यकर्त्याला मदत करणारा माणूस आहे. डेव्हलपमेंटचा विचार करणारा माणूस शिवसेनेत आहे. 24 तास फिरणारा त्या ठिकाणी नेता मिळाला शिवसेनेला. आणि अशा नेता इथं असताना आता का उद्धवजीकडे लोक जातील का? मला काही, आदित्यजीला खूप वेळ आहे अजून, ते नवीन आहे. त्यामुळं पुढं काळ उद्धवजीच्या पक्षाचा काही नाही आहे. मला वाटतं ऑटोमॅटिकच ते सर. आता एक माझा एकच आहे, मग हे दोन लोक विचारतो. एक तर म्हणजे तुम्ही पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढली आणि विरोधकांचाही वोट शेअर तुमच्या तिघांमध्येच राहील याची बरोबर तजवीज केली. आता महापालिकेमध्ये मात्र तुम्ही महायुती म्हणता, हे कसं? नगरपालिकेमध्ये अशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झाली की 5,500-6,000 कार्यकर्त्यांची निवडणूक तयार झाली. आणि 9 वर्षानंतर निवडणूक जेव्हा समोर आली तेव्हा तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकामेकावर तरुण होते. ते काही कोणी जुमानत नव्हते. मी समन्वय समितीमध्ये असल्यामुळं मी सर्वांची भेटलो. देवेंद्रजी, एकनाथजींनी त्या ठिकाणी अजितदादांनी चर्चा केली आणि आम्ही एकमतानंच ठरवलं की बाबा कार्यकर्ता थांबवणं काही चूक आहे. आपण नाही दिलं तर पक्ष लढतील.
त्यामुळे तुमचे कार्यकर्ते तुम्ही लढा, आमचे आम्ही लढवतो, अजितदादा ते लढवल. त्यामुळे ऑटोमॅटिक सर्वांच्या स्पेस संपल्या. बाकीचे जिथं आम्ही हरतो तिथे एकनाथ शिंदे जिंकले, जिथं आम्ही हरलो तिथे एकनाथ शिंदे जिंकले, जिथे आम्ही दोघंही हरलो तिथे अजित पवार जिंकले, जिथं अजित पवार हरले तिथं आम्ही दोघं जिंकलो. त्यामुळे तिसरी स्पेस संपली. कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर निवडणूक लढण्यासाठी संधी मिळाली. एवढे मोठे कार्यकर्ते 3 पक्षात तयार झाले, लोकप्रतिनिधी. एवढा मोठा 5,500 लोकप्रतिनिधीचा संच तयार झाला. हा संच 9 वर्षामुळे वाट पाहत होता. त्यामुळे कोणी कोणालाच ऐकायला तयार नव्हतं. कार्यकर्ते, पक्षाचे नेते ऐकायला तयार नव्हते. पक्षाच्या नेत्यांनी ठरवले असं समजा उद्या युती करायची आहे, कार्यकर्ता नाही ठरवलं. ही निवडणूक कार्यकर्त्याची होती, ही निवडणूक नेत्यांची नव्हती. कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची होती, म्हणून तिघाही आम्ही एकमताने निर्णय केला की तुम्ही लढा. आता मात्र महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपा युती करायची हा निर्णय झाला. मात्र अजितदादा यांनी काही ठिकाणी चर्चा केली की बाबा पुणेमध्ये आमची स्वतःची ताकद पूर्ण आहे, पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण ताकद आहे, त्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता तुमचा कार्यकर्ता ऍडजस्ट होऊ शकत नाही. वैचारिक परिस्थिती असो की तुमची तिथली स्ट्रेंथ असो. त्यामुळं अजितदादाने हा निर्णय घेतला आणि आम्ही घेतला की ठीक आहे, भाजप सेना येतील, तुम्ही वेगळे लढा. आम्ही काही झगडा करून थोडी वेगळे झालो आहोत, बसून वेगळे झालो आहोत. टेबलवर चर्चा केली आहे की अजितदादा तुम्ही तुमचे कार्यकर्ते लढवा, काही म्हणणं नाही, आम्ही आमचे कार्यकर्ते आम्ही लढू. पुढच्या काळात ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी पुन्हा एकत्र होऊ. पण या राजकारणाचा मात्र मुंबईच्या मंत्रालयाच्या आणि विधान भवनाच्या युतीवर काही परिणाम नाही. राज्याच्या महायुतीमध्ये कुठेही परिणाम होत नाही. राज्याच्या समन्वयावर कुठला परिणाम येत नाही. रोज समन्वय सुरू आहे. मनभेदी तयार होणार नाही. जर एकदा खुलं चर्चा करून टेबलवर चर्चा करून आपण सांगितलं आहे हे तुम्ही करा, हे आम्ही करतो, तर मग मनभेदी तयार होणार नाही. नवाब मलिकचं जे प्रकरण तुम्ही लावून धरलं आहे, तर ती मुस्लिम मतं काँग्रेसकडे न जाता अजितदादाकडे जावी याची ही काही स्ट्रॅटेजी आहे? नाही, मला सांगा, चेहराही कोण आहे राष्ट्रवादीकडे मुंबईमध्ये? कुणाला तिथली जबाबदारी? चेहराही कोण आहे, कुणाला जबाबदारी देते? शेवटी या पक्षाची नेतृत्व बघायला लागेल ना. त्यांनी नवाब मलिकला दिलं. आमच्याकडे जो मोठा नेता आहे त्यांनी घेतलं. आता मला विदर्भ मराठवाडा सांगितलं करायला, तर शेवटी नेताच लागेल ना लढायला. त्यांच्याकडे त्या तोडीचा नेताही नाही कोणी. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही निर्णय करत बसा तुमचा काय करायचं. तुम्ही असं म्हणता ना की ते असेल तर आम्ही नाही, ते असेल आम्ही फरेच ठरलं होतं ना की आम्हाला सोबत लढायचं नाही आहे. ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी आम्ही चर्चाही करतोय. जसं आता अकोल्यात चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काही सीट घेऊन आमच्यासोबत बसता येईल का. लातूरमध्ये काही चर्चा सुरू आहे, काही चर्चा इकडे सुरू आहे चंद्रपूरमध्ये, तिथं आम्ही चर्चा करतोय. काही चर्चा अमरावतीमध्ये आहे. म्हणजे अमरावतीमध्ये चर्चा नाही, कारण अमरावतीमध्ये खोडकेजी वेगळे लढत आहेत. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते करतात आहे. पण एक टेबलवर ठरला आहे की भाजपा सेना युती करायचीच करायची. राष्ट्रवादी मात्र त्यांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचे 2, 4, 5 सीट आहेत, पण तिला खूप स्ट्रेंथ आहे. पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, तिकडं त्यांचं नाशिक आहे, ते आमदार आहेत त्यांचे. तर मला वाटतं मग त्या ठिकाणी हा बसून निर्णय केला आहे. मलिक हा काही मुद्दा नाही आहे फार. नेता नाही ना, नेता कोण नाही, त्यांचा नेता तोच आहे मलिक. मंत्री करायचा असं मुद्दे आहेत, तो मलिकलाच करू ते, कारण नेतृत्व पाहिजे ना. त्यांच्याकडे नेता तो डावलून कोणाला म्हणणार. त्याच्यावर आरोप आहे वगैरे म्हणून जे काही केलं जाते, जोपर्यंत कस्टडी होतं, पोलीस केस होतं, जेलमध्ये माणूस राहतो 2 महिने 4 महिने, पण जोपर्यंत या संविधानामध्ये लोकशाहीमध्ये कोर्ट जोपर्यंत तुम्हाला अधिकृतपणे आरोपी घोषित करून सजा सुनावत नाही तोपर्यंत तुम्हाला आरोपी हा चार्जेस आहे. जोपर्यंत चार्जेस सुरू होत नाही तोपर्यंत तो आरोपी हा गुन्हेगार नाही. गुन्हेगार आपल्या कोर्टाचा जो काही निकाल आहे किंवा आपल्या देशाची जी काही संहिता आहे त्याप्रमाणे तर तो कोर्टाचा निकाल लागला तर मात्र तो त्याला फार आम्ही काही एंटरटेन करत नाही. पॉलिटिकल मायलेज घेण्यासाठी तुम्ही तो इश्यू करता ना, जरी कोर्टाने नाही. पण ही भूमिका तुमची थोडीशी अमित साठवणी याची वेगळी आहे. म्हणजे ते सातत्याने हे सांगतात की यांच्या गंभीर आरोप आहे, यांच्यासोबत आहे. आम्ही ते पहिल्यापासून भूमिका स्वीकारलीच आहे, गंभीर आरोप आहे नको आहे.
पण राष्ट्रवादीने काय करावं हा त्यांचा पक्ष आहे, त्यांचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं इमेज डाऊन होणार आहे की चांगले होणार आहे की वाईट होणार आहे याच्या अनालिसिस नवाब पाटील घेऊन ते पार्टी करल. आमच्यासोबत आम्ही घेऊ शकत नाही. आता पण त्यांचा विचार आला, त्यांनी काय घ्यावं, त्यांनी त्याला समोर काय आणावं, तर त्यांच्याकडे जे अवेलेबल लिडरशिप आहे म्हणून त्यांनी ते आणली आहे. आता यात चित्र असं निर्माण झालं की अजितदादा एकटे पडून गेले आहे. नाही, असं अजितदादा एकटे नाही पडले. अजितदादाने आपला पक्ष वेगळा लढवला आहे, स्ट्रॉंग लढतायत ते कायच्या एकटे पडलेले आहेत. अजितदादा कुठेच एकटे पडले नाही. दोघ जण एक होत गेले. नाही, ठरलं आहे ना. ठरलंच. समजा तुमचं माझं पटतं की नाही पटत हे ठरवलं, या विषयाला नाही पटणार, या विषया पटेल, तर मग कशाचा राग, कशाचा लोभ आणि कशाचे एकटेपणा आहे. एक प्रश्न जर आम्ही वनतर्फी केलं असतं, हा. चर्चाच केली नाही आणि वनतर्फी करून टाकलं, त्यांनी म्हटलं आम्ही पार्टी लढवतो आपली. मग त्यांनी पार्टी लढवताना कोणाला नेता बनवायचं आणि त्यांना कोणती लढवायची त्याचा निर्णय करायचा. आम्हाला लढायचं आम्ही आपला निर्णय करू. हा, एकत्र लढायचं असतं मुंबईला राष्ट्रवादी आणि बीजेपी शिवसेना, मग नवाबरीत नसतं चालले. हा. हम्म. एकत्र लढायचं आहे. महायुतीला नवाबरीत त्या ठिकाणी तुम्ही आणणार नसताल तर मग नसतं चालणार. त्यांना जेव्हा आम्ही मोकळं केलाय, तुम्ही वेगळे लढा, त्यांनी मोकळेपणा स्वीकारलाय, त्यांनी कोणाला नेता बनवायचं ते पाहतील. राजू, अधिवेशनात तुम्ही स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उचलून धरला पुन्हा. त्याला नवीन नवजीवन मिळालं. नाही, आम्ही कुठं सोडला होता. असं आहे, विदर्भाच्या मुद्द्यावर आज आम्ही का कमी बोलतोय, सोडला का, तर का कमी बोलतोय तो आज रोजचा का घेत नाही, कारण आम्हाला आता डेव्हलपमेंट विदर्भाची प्रायोरिटी आहे. छोट्या राज्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची अटलजीच्या काळापासून आहे. छोट्या राज्याची भूमिका, इतके छोटे राज्य कोणी केले या देशामध्ये. छोट्या राज्याची भूमिका आमची आहेच, ती बदलत नाही आहे. पण तुम्हाला सांगतो, आज आमच्यासमोर प्रायोरिटी काय आहे, विदर्भाचं देवेंद्र फडणवीस सरकारमधलं विदर्भाचं जास्तीत जास्त डेव्हलपमेंट ही आमची प्रायोरिटी आहे. विदर्भाचं डेव्हलपमेंट अभि नाही तो कमी नाही. 14 ते 19 काळ होता आणि आता 24 ते 29चा काळ आहे जो विदर्भाच्या संपूर्ण डेव्हलपमेंटच्या विचार घेऊन काम करतोय. आणि त्यामुळं आज वेगळा विदर्भाचा काय आहे, तो आमचा अजेंडा होता, आहे. छोट्या राज्याचा अजेंडा आमच्या सरकारचा, आमच्या पार्टीचा नेहमीचा अजेंडा राहिला छोटे राज्य करायचा. पण आज तो अजेंडा का मागं पडला, तर डेव्हलपमेंटच्या बाजूने आम्ही गेलोय आणि आम्ही डेव्हलपमेंटच्या बाजूने विदर्भ पक्का मजबूत करण्यासाठी काम करतोय. पुढच्या 5 वर्षात 2029 पर्यंत विदर्भाचा संपूर्ण बॅकलॉग तुम्हाला इरिगेशनचा संपून जाईल, रस्त्याचाही संपेल, ॲग्रिकल्चरचाही संपेल, सर्वच विभागाचा संपेल. त्यामुळे 2029 पर्यंत आज तरी वेगळ्या विदर्भाची कुठलीही भूमिका नाही. पण आमचा मुद्दा हा छोट्या राज्याचा आहे, त्याला आम्ही कुठं मागं पडत नाहीये. पण डेव्हलपमेंटची भूमिका आता महत्वाची. विकसित करून विदर्भ वेगळा करायचा. नाही, आता काय रोजच्या रोज परिस्थिती बदलेल माहीत नाही, पण आज तर आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे. विदर्भाला कम्प्लीट डेव्हलपमेंट करून विदर्भ वैधानिक मंडळाची जेवढे बॅकलॉग्स आहे ते सारे धुवून काढायचे आणि सर्व क्षेत्रामध्ये विदर्भाला पुढे न्यायचं. हा आमचा डेव्हलपमेंट. मंडळ जिवंत होतील की मंडळाची गरज नाही, असते. मला वाटतं 5 वर्षात जेव्हा तुम्ही याचं अनालिसिस कराल तर मंडळाची गरज राहणार नाही. विदर्भ वैधानिक मंडळाची ते कितीतरी पुढे गेलेलं दिसेल तुम्हाला. इरिगेशन दिसेल, रस्त्याने दिसेल, पाण्याने दिसेल. आता नळगंगा पैनगंगा प्रोजेक्ट आहे, जिगाव प्रोजेक्ट आहे, पेच प्रकल्पाचं पुन्हा नवीनीकरण होतो आहे. इरिगेशनचा मुख्य बॅकलॉग, रस्त्याचा बॅकलॉग तर आपण काढलाच आहे. आता हे काढत असताना ॲग्रिकल्चर सेक्टरचा बॅकलॉग आपण दूर करतोय. जेवढं इरिगेशन वाढेल तेवढं ॲग्रिकल्चरचा बॅकलॉग दूर होत नाही. आत्महत्या कमी करण्याचा प्रयत्न आपला आहे. पण 51% व्होट शेअर घेणारा, सर्वेमध्ये येणारा, कोणी कोणाच्या जवळचा नाही, कोणी कोणत्या दूरचा नाही. जातपात धर्म पंथाचे राजकारण नाही. कोणी कोणाच्या जवळचा नाही, कोणी कोणाच्या दूरचा नाही. बावनकुळेच्या जवळचा नाही, गडकरीच्या जवळचा नाही, देवेंद्रजीच्या जवळचा नाही, गडकरीजीच्या जवळचा नाही, कोणी नाही. हे पॅरामीटर स्वीकारला आम्ही. मी तर अजून एकही शिफारस केली नाही, देवेंद्रजींनी एक शिफारस केली नाही, गडकरीजींनी केली नाही. आम्ही आता हे 4 सर्वे आमच्याकडे आहे, हे 4 सर्वेचे पानं उघडू आणि 51% जो शेअर घेणार असेल त्याला तिकीट देऊ आणि कार्यकर्त्याला हा रिपोर्ट देऊन टाकू. हा तुमचा रिपोर्ट आहे. कार्यकर्ता आपला जो 51%चा रिपोर्ट वाचेल तो पुढे जाईल, नाही तो सांगेल की माझा रिपोर्ट बरोबर नव्हता, मला तिकीट नाही मिळाली. पण बंडखोरी वगैरे
पक्षामध्ये खूप काही नाराजी होईल, बाबा इतक्या लोकांनी तिकीट मागितली आहे ना, एवढ्या 156 वाटाचे आहे, तर मग कसं सांभाळायचं, काय सांभाळायचं, हजारो कार्यकर्त्यांना, हा काही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आम्ही चॉईसेस मध्ये जाणार नाही आहे, जवळच्या दूरच्या मध्ये जाणार नाही, जातपात धर्माचं राजकारण करणार नाही. त्यामुळं कार्यकर्त्याला आम्ही समजू शकतो, हो बघा हा मेरिट होता, याला दिलं. त्यामुळं मला वाटत नाही की पार्टीमध्ये फार काही बंडखोरी किंवा काही मनमुटाव तयार होती. आणि झालेच तर समजवण्याची योजना आहे, समजवण्याची पण झाले तर समजवण्याची क्षमता आहे, योजना आहे, क्षमताही आहे. म्हणजे गडकरी साहेब काही लोकांना बोलले तर शांत होऊन जातील, मी 2-4 लोकांना बोलले तर शांत होऊन जातील, देवेंद्रजी मुख्यमंत्रीच आहे, ते 50 लोकांशी बोलतील तर शांत होऊन जातील. त्यामुळं आमच्याकडे यंत्रणा आहे, समजवण्याची आहे. नाही तर बंडखोरी केलं, जात बस तू पाच बस. आता काँग्रेसची परिस्थिती बघा ना, आमच्या त्या सिटिंग आमदार आपल्या हिंगोलीच्या सातव, म्हणजे सिटिंग आमदार सोडून चालले, त्यांना समजवण्याची योजनाच नाही आहे. काही नाराज झाली तर पटकन गेलं पाहिजे ना, समजवलं पाहिजे काही विषयात. चंद्रपूर तुम्ही पटापट कामी लागले सगळे. चंद्रपूरला पटापट कामी लागलो आम्ही. आता शेवटी तुम्हाला बरोबर आहे. ठेच लागली, ठोकर लागली तर गोटाचा बाजूला करावं लागेल. गोटाचा ठेवा का रस्त्यात, तर गोटाचा बाजूला करावं लागेल. ठोकर लागल्यावर आपल्याला दिसतं ना गोटा लागला ठेवला तिथे, ठोकर लागून लोक पडतायत, त्याला उचलून बाजूला करावं लागेल तुम्हाला. त्यामुळं असं आम्ही करतोय. सर एक गोष्ट विचारायची, 30 वर्षापासून बघतोय तुमची एनर्जी सारखी वाढतच राहते. आई महालक्ष्मी जगदंबेचा आशीर्वाद आहे. आईचा आशीर्वाद 24 तास 365 दिवस पाठीशी आहे. ती मला शक्ती देत राहतो, ऊर्जा देत राहतो. खूप फिरता. आजही मी काल रात्री 3 वाजता संभाजीनगरला सिरसाटच्या घरी होतो, संजय सिरसाटकडे पहाटे 3 वाजेपर्यंत बसलो होतो. सकाळी 11 वाजता नागपुरात पोहोचलो आणि पुन्हा सुरू झालं. कामठी जिंकली तुम्ही. कामठी जिंकली. कामठीमध्ये तर कामठीच्या 1953ला नगरपालिकेची स्थापना आहे, 1943 तेव्हापासून कधीच कामठी जिंकली नाही. तर यावेळी जिंकली. लोकांना वाटलं की आता पालकमंत्री, किती दिवस आम्ही विरोध करायचा. पण त्या बाई तुमच्याच होत्या, त्या एकदम तुमच्यावर खूपच नाराज होऊन गेल्या. त्यांचा आता पक्ष त्यांना लढवायचा होता, त्यांचा पक्ष जिंकण्याकरता माझं नाव थोडी घेणार आहे. त्यांना पक्ष लढवला तर माझा उजवचं करून त्यांना थोडी जिंकता येतं. मला तर पण नंतर निवडणूक झाल्यावर खूप नाराज झाले होते. तसा त्यांना ती सीट पाहिजे होती. म्हणजे युतीचा त्यांना आधी ती झालं सीट होतं. नाही, कमळावरच पाहिजे होती. हा, उमेदवार त्यांचा मागच्या वेळी जसं आम्ही केलं, हा, उमेदवार त्यांचा आणि कमळ चिन्ह. हा. यावेळी त्यांचा आग्रह होता की उमेदवार आमचा कमळ आम्हाला द्या, तुम्हीच त्या ठिकाणी प्रचार करा, तुम्हीच निवडून आणा आणि आम्हाला सीट द्या. हा. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते स्वीकारलं नाही. बरोबर. आणि ते स्वीकारलं नाही याच्याकरता की मागच्या वेळी तुम्ही त्यांना सीट दिली. आता आम्ही किती दिवस त्या ठिकाणी ओपन सीट आल्यावरही आम्ही जर तिथले जे परंपरागत परिवार आहेत त्यांनी म्हणणं होतं की बाबा तुम्ही असं किती दिवस राजकारण कराल, किती दिवस आमच्यावर अन्याय कराल. तुम्ही स्वतःच्या स्वार्थाकरता, म्हणजे बावनकुळेला आमदार व्हायचं आहे म्हणून सुलेखाताईची मदत घ्यायची आहे म्हणून तुम्ही हे साऱ्या खालच्या सीट त्यांना तुम्ही देऊन टाकाल आणि आमचं कार्यकर्त्याच्या गळ्यावर पाय ठेवाल, इथपर्यंत कार्यकर्ते बोलायला लागले. आणि त्यामुळं तसा निर्णय झाला. तो निर्णय सुलेखाताईलाही पटणार नव्हता, मला माहिती होतं. कारण कार्यकर्ते म्हणायचे बाबा तुम्ही आपलं जमून घेतलं आमदारकीचं, आमचं का, तुम्ही आम्हाला तर सोडताय सुलेखाताईला सीट देऊन, आमचं का करताय. शेवटी कार्यकर्त्याचं एक प्रेशर असतं शिफ्टीमुळे, शेवटी तो कार्यकर्ता आहे. त्यामुळं ती सीट आम्ही भाजपने लढली आणि लढून जिंकली. सर माझे 2 प्रश्न. हो. महायुती म्हणून कुठे कुठे मागणी करण्यात आली? महायुती ज्या ठिकाणी आता नागपूरमध्ये आम्ही भाजप शिवसेना चर्चा सुरू झाली, सुधीर भाऊनी चंद्रपूरमध्ये सुरू केली आहे, अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये सुरू आहे, मराठवाड्यातही सुरू आहे, मला वाटतं पुण्यातही झाली जवळपास. तर मला वाटतं की उद्यापर्यंत महायुतीचं चित्र स्पष्ट होईल. आणि जिथे होणार नाही ना तिथं आम्ही चर्चा करून सांगू की बाबा हे होत नाही आहे एकनाथजी, हे होत नाही देवेंद्रजी, मित्र मैत्रीपूर्ण लढण्यासाठी गोहेड आहे. आम्ही तसं गोहेडही मागू जिथे वस्तुस्थिती अशी आहे की बाबा नाही जमत आहे. कारण शिवसेना सायजेबल सीट मागताय, तर नागपूरमध्ये 24 मागताय. तर 24 मध्ये भाजपचे कार्यकर्ते म्हणतात आहे की 24 दिवस आमचं काय. तर सिटिंग गेटिंग समजा शिवसेनेचा 8 आहे की 7 आहे सिटिंग गेटिंग, ते उभाटा निवडून आले. आता सिटिंग गेटिंगवर चर्चा सुरू झाली आहे.
तर त्याच्यावर आता एक पॅरामीटर आहे की सिटिंग गेटिंग द्यायची आणि युती करायची. सिटिंग गेटिंग घेऊन युती करायची. ज्या ठिकाणी शिवसेनेत जास्त आहे त्या ठिकाणी शिवसेना लढायची, ज्या ठिकाणी भाजप जास्त आहे भाजप लढायची. आणि त्याच्या आधारावर मग ज्या उरलेल्या सीट आहे त्यावर मग आम्ही चर्चा करायची. तर नागपुरात तर एक एक सीट ती महत्वाची आहे. तर आम्ही बोललो एकनाथजीशी बोललो, काल उदय सामंत आलो त्यांच्याशी बोललो, संजय राठोड, आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने त्यांच्याशी बोललो आहे. सिटिंग गेटिंगवर जाईल. जेवढ्या शिवसेनेच्या जागा आहे त्या आधारावर विदर्भामध्ये युती होऊ शकते. विदर्भात एनसीपीला संधी नाही आहे का? चंद्रपूरमध्ये चर्चा सुरू आहे एक, आणि अकोल्यात थोडी चर्चा सुरू आहे 2. बाकी नागपुरात म्हणतायत, नागपूरमध्ये प्रफुल्लभाई पटेलांचा काल मला फोन होता की तुम्ही नागपुरात 5 तरी सीट आम्हाला लढवा. त्यांचा फोन होता काल. तर आज रात्री 11:30 वाजता त्यांचे जे जैन साहेब आहे आमदार गोंदियाचे, ते राजू जैन, ते आज माझ्याकडे येत आहे 10:30 वाजता. त्यामध्ये मग काय त्यांचा प्रपोजल आहे ते बघू. नागपूरमध्ये त्यांनी प्रपोजल दिला आहे, चंद्रपूर त्यांनी दिलेला आहे, फक्त अमरावती दिलं नाही आहे. कारण संजय खोडके तिथे स्वतःच पॉवरफुल आहे, त्यामुळे त्यांनी वेगळ्या लढण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यामध्ये चर्चा सुरू आहे विदर्भात. 4 पैकी 3 वर चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीसोबत. तुमच्या मंत्रालयाशी संबंधित एक एक प्रश्न. चांगला मुद्दा आहे हा दोघांचा. म्हणजे महसूल विभाग नॉन क्रिमिलियर वगैरेचं ओबीसीजी ठरवतं, त्याच्या संदर्भातले GR तुमच्या विभागाने यापूर्वी पण काढलेले आहे. कोणाला नॉन क्रिमिलियर लागेल, कोणाला नाही लागेल. तुमचा विभाग ज्या ज्या लोकांना नॉन क्रिमिलियर लावते आणि ते लोक जेव्हा केंद्र सरकारची दुसरी UPSC सारखी परीक्षा पास होतात तेव्हा तुमचा केंद्र सरकारचा DRDO त्यांना अमान्य करते त्यांची. आणि अनेक पोरं असे आहे की जे UPSC 500 मुलं आहे भाऊ असे. ओबीसी पोरं असे आहे की जे UPSC परीक्षा पास होऊन राज्याची नॉन क्रिमिलियर केंद्र DRDO मान्य नाही करत म्हणून त्यांना DOPT मान्य नाही. आणि ते सुप्रीम कोर्टात गेलं. आपण गवई साहेबांना सांगितलं, मी देवेंद्रजींना सांगितलं, मग त्यांनी त्यांना निरोप दिला की केस आता निकाल लागत आहे त्याचा. पण हे DOPT जी अडवणूक करते ना, तर म्हणजे हे कोणते मुलं आहे माहिती आहे का भाऊ? हे प्राथमिक शाळेतले शिक्षक जे जिल्हा परिषदचे जे सरकारी थेट कर्मचारी नाही, MSCB मध्ये काम करणारे, ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या मर्यादेच्या आत आहे, त्यांना नॉन क्रिमिलियर स्टेट गव्हर्नमेंटने मान्य केलं आहे. हे सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यामध्ये आता तुमच्या विभागाने त्याच्यात मी proper हा विभाग सामाजिक न्यायाचा, हा जो नॉन क्रिमिलियर रिझर्वेशन किंवा UPSC, सगळे GR GAD आणि सामान्य प्रशासन विभाग आणि सामाजिक न्याय, आमचं काम आहे महसूलचं की त्यांना सर्टिफिकेट देणे. आमचे अधिकारी सर्टिफिकेट देतात, पण मूळ मुद्दा साप्रवी आहे आणि समाज कल्याण आहे, सामाजिक न्याय. तर आम्ही तुम्ही जे सुप्रीम कोर्टमध्ये जे काही दावा टाकलेला आहे त्या संदर्भात सरकार गेला तर त्याच्यामध्ये थोडा इंटरव्हेन्शन करून जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं करता येईल ते करू आपण. हा मुद्दा. इनिशिएटिव्ह घेऊ असं तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता. छोटासा विषय तर मार्ग 150 तहसीलदारांना निवडणूक आहे म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांचे प्रमोशन देण्याचा निवडणूक आहे म्हणून नाही, 140 आमचे डेप्युटी कलेक्टर विविध राज्याच्या विविध डिपार्टमेंटमध्ये डेप्युटेशनवर आहे. 140 डेप्युटी कलेक्टर तहसीलदार ऑन डेप्युटेशन आहे. NMRDA, PMRDA तिथले लँड ॲक्विजिशनसाठी. आज राज्यामध्ये 44 मंत्र्यापैकी 38 मंत्र्याकडे डेप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, OAD, PS वगैरे तहसीलदार डेप्युटी कलेक्टर घेतात. त्यामुळे मूळ आकृतीबंध जो आमचा आहे त्या आकृतीबंधातले 30% पद हे ऑन डेप्युटेशन गेलेले आहे. त्यामुळे तहसीलदार आणि ADOचे जे पद आहेत ते पद मोठ्या प्रमाणात खाली होते. 112 त्या यवतमाळमध्ये 7 डेप्युटी कलेक्टर खाली होते. तर जो आम्ही पॅरामीटर तयार केला की 112 आता सध्या खाली आहे फील्डवर, आणि 70 जे आमच्या तिकडे गेले आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांच्या प्रमोशन सहित आम्ही 168 प्रमोशन केले. आता 112 त्यातले म्हणजे पोस्टिंग झाल्या. बाकी वर्षभरामध्ये जसे जसे पोस्ट खाली होत जातील तसं ते वरच्या रिक्रुटमेंट होऊन आपण रिक्रुटमेंट करून ठेव म्हणजे पोस्टिंग करून ठेवलंय, प्रमोशन करून ठेवलंय. पण ज्या दिवशी ते पोस्टिंग होतील त्या दिवशी त्याला बेनिफिट मिळणार आहे. त्याचा उलट परिणाम असा होता MPSC मध्ये फक्त 1 किंवा 2 जागा उपजिल्हाधिकाऱ्याच्या निघतात. नाही, त्याच्या त्या रेशोवर हात लावला ना, तो रेशो आपल्याकडे बघा, तो रेशो थांबणार नाही. तुम्ही जर आता 112 गेले ते MPSC UPSCच्या आधारावर त्याचं प्रमोशन झालं आहे, कारण आम्ही तो कोटा मेंटेन केला आहे. MPSC मधले किती डायरेक्ट वाले किती 112 मध्ये आणि इनडायरेक्ट वाले किती ते कोट्यानेच आले आहे 112 मध्ये.
एमपीएससी आणि आपला प्रमोटी आणि डायरेक्ट यामधले 112 आले आहेत. 112 अंताने काही प्रमोटी नाही सर्व. ओके. तुम्ही एमपीएससीचा कोटा त्यांना दिलाय सेम प्रमोट करताना आणि आपला प्रमोटीवाला कोटा दिलाय. त्यामुळे त्याच्यात अन्याय झाला नाहीये. आणि पुढचे जे येतील ते तुम्हाला समजा आता 20 करायचे आहे तर 20 मधला प्रमोटी आणि एमपीएससीचा कोटा मेंटेन राहणार आहे. त्यामुळे त्याच्यावर काय अन्याय होणार नाही. आणि आता तहसीलदार तेवढ्या जागा खाली झाल्या 85. तुम्ही जे प्रमोशन कराल त्या खाली होतील. नवीन तहसीलदार एमपीएससी मध्ये येतील. त्यामुळे एमपीएससीच्या कोटा प्रॉब्लेम येत नाहीये. तो कोटा आधार धरूनच त्याची सिनियरिटी लिस्ट तशी फायनल करूनच आपण हे प्रमोशन केलंय. सिनियरिटी लिस्ट मेंटेन केली आहे आणि ती मेंटेन करताना आपण एमपीएससीचा कोटा आणि प्रमोशनचा कोटा प्रमोटीचा सारखाच ठेवला. दोघांना अन्याय केला नाही. त्यामुळे त्यांचा अन्याय होत नाही. चालेल. आता हे आहे लेखित स्टेटमेंट. हो, ठीक आहे.